जास्त कुठल्याही टोकाची कोणतीही भूमिका यांच्या बाबतीत घेतली तरी आम्ही त्याचा सन्मानच करू. नक्की कोल्हापुरी पायतानानं त्याचं खरं म्हणजे स्वागत हे करायला पाहिजे होतं. सोयरा आहे ना, सरकारचा सोयरा आहे ना तो, त्याच्यामुळे सापडणार नाही ना. बाकीचे असते तर आतापर्यंत नसले कशात तरी मध्ये टाकले असते, नसले कशात. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जेवढ्या मकोकासारख्या जेवढ्या कलम आहेत तेवढ्या त्याच्यावर टाकल्या पाहिजे. तर तुम्हाला खरंच राजाचं प्रेम आहे ना, छत्रपतींचं प्रेम आहे ना तुम्हाला. आणि मग आज देहा दुपारा हिंदूतले काही जण म्हणतो आम्ही रासरोज छत्रपती शिवरायांचा अपमान करतायत, जिजाऊंचा करतायत, छत्रपती संभाजीराजेंचा करतायत. हे दिसत नाही तुम्हाला? हे दिसत नाही का? काय केलं यांनी फक्त आमचा वापर केला भांडणासाठी. फक्त माझ्या मराठा समाजाचा यांनी भांडणासाठी वापर केला आणि यांच्या राजकीय पोळ्या बाजून घेतल्या. माझ्या समाजाचं वाटोळ करून टाकलंय. खरं सांगतो तुम्हाला, हाक करून टाकलं आमचं भविष्य. आम्हाला नुसतं भांडायला ठेवलं, नुसत्या मारायला ठेवलं. काही असलं की मराठी सगळ्यात पुढं. कारण यांनी एक नसच ओळखली होती मराठीची. यांना काय लागतं? यांना फक्त उचकायचं, यांना मोठेपणा द्यायचा. मराठी भांडणे खेळतात, मलिदा आपण लाठी जायचं, सत्ता आपण भोगत जायची. इतक्या वाईट नियतीचे, क्रूर आणि सूड भावनेनं वागणारा माणूस जर म्हणलं तर देवेंद्र फडणवीस. नुसता वापर केला माझ्या समाजाचा, नुसता वापर केला माझ्या समाजाचं वाटोळं केलं यांनी. त्यामुळे आता आम्ही हुशार झालो. आम्ही बघू पंच्या दिवशी काय करायचं ना, ते आम्ही आमचं बघू. तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही आणि ते नको बी. आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मान्य आहे, त्या हिंदुत्वावर आम्ही चाललेलो आहे. आता नुसते निषेध करून चालणार नाही. आता छत्रपती शिवराय महापुरुषांवर बोलणाऱ्याला धडा शिकवावा लागणार. कोल्हापूरची पोलिसांची टीम कित्येक दिवसापासून त्यांच्या मागावर होती, तरी देखील ते फरार झाल्याची माहिती. पोलिसांचं अपयश म्हणावं का? नाही, पोलिसाचं अपयश नाही. हे देवेंद्र फडणवीस घडून आणतोय, त्याचे सोयरे आहेत. अपमान करणारे सगळे सोयरे त्याचे. त्याने एक टीमच तयार केली, टोळी तयार केलेली. ती अपमान करते छत्रपती शिवरायांचा, महापुरुषांचा. फक्त दाखवायला हिंदू दाखविते, ते हिंदुत्व दाखविते आणि रासरोज घाणेरडे शब्दात बोलते. तेव्हाच कळतं माणसाला ज्याच्या पाठीमागा त्यांचा पाठीराखा कोण, त्यांना बळ कोण देतो, बोलायचं कोण सांगतो. नंतर दाटोमुठी फक्त ते बोलणार. देवेंद्र फडणवीस दाटोमुठी बोलणार, मी असं करतो तसं करतो. काही करत नाही. तो फक्त गोरगरिबांचे लेकरं गुतू शकतो, गोरगरिबांचा वाटोळ करू शकतो, गोरगरीब मराठ्यांचे हाल करू शकतो. तो त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना त्यांनी काही जणांची टोळी केली. त्यांच्यात तर खूप कट्टर हिंदुत्ववादी आहेत काही, खूप. पण काही जण त्यांनी जाणून बुजून अवमान करायसाठी ठेवलेले, जाणून बुजून. त्याला हे बघा, आता आम्हाला कळालंय आमचा वापर 70 वर्षात नुसता भांडणासाठीच केला आहे. दंगली करायसाठी, भांडणं करायसाठी एवढाच आमचा वापर केलेला आहे. आम्हाला तुम्ही भविष्य देणार आहेत का नाही? आम्हाला बळ देणार आहेत का नाही? आम्ही जर हिंदूचा मोठा हिस्सा आहेत, आम्ही जर हिंदू आहेत, तर मग आम्हाला मोठं कधी करणार आहेत? आम्हाला बलशाली कधी बनवणार आहेत? आमच्या रोजीरोटीचं काय? आमचे प्रश्न कधी सोडवायचे? हिंदू म्हणून आमचा घात किती दिवस तुम्हाला करायचा? आम्हाला बळ द्या ना. धर्माचं रक्षण करणारी जात ही मराठा, हिंदू धर्माचे रक्षण करणारी मराठा जात आहे. तिला असा आहे की राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा जो अपमान त्याने केला होता, त्यामुळे मी पोस्ट टाकली होती, कोल्हापुरी पायतानानं त्याचं खरं म्हणजे स्वागत हे करायला पाहिजे होतं. आणि हे आम्ही बघू, एक स्वागत त्याचं हे कोल्हापुरी पायतानानं नक्की होईल. कारण नुसता त्याला तिथं आणून आणि त्याला कायदेशीर कारवाई नाही का, त्यानं ज्या स्तरावर राजमाता जिजाऊंची जी बदनामी केलेली आहे, जो वाक्य जो बोललेला आहे ना, ते आमच्या शिवभक्तांच्या मनातून कधीही जाणार नाही, डोक्यातून जाणार नाही. त्यामुळे त्याला शासन हे शिवभक्तच करते. पायतान दाखवण्यावर तुम्ही ठाम आहात? हे 100% प्रचंड पोलीस बंदोबस्त गराडा दिसतोय पोलिसांचा. त्याच्या शाहिस्ते खान असाच लपला होता आणि त्यात शिवाजी महाराजांनी घुसून तिची बोटं कापली होती. ती गोष्टी वेगळी आहे, ते आमच्या मावळ्याच्या रक्तात 100% मिळायला पाहिला. काय ऍक्शन घेणार आहे? हाय, आम्ही पायतान दाखवणार त्याला, 100% पायतान दाखवणार. अतिशय चांगली बाब झालेली आहे. कोरटकर सारखे लोक ज्या तोंडाने आपण अन्न खातो, त्याच तोंडाने अतिशय चुकीच्या पद्धतीने हे युग पुरुषाबद्दल या ठिकाणी बोललेले आहेत. आणि माझं तर मत असं आहे की आता सध्या कायद्यामध्ये अस्तित्वात असलेल्या फक्त कायद्याचा वापर न करता यांच्यावरती अशी काही कारवाई करावी की परत भविष्यामध्ये कुठलाही प्रशांत कोरटकर जन्माला येऊ नये.
आदित्य ठाकरे बोलतायत आज नागपूर दंगलीमधील आरोपी आहे. ज्या प्रकारे गोळीबार चालवला असं तुम्ही आता कोरटकर आणि भगतसिंग कोश्यारी यांच्या घरावर आणि शंभर टक्के चालतील ना. फहीम खानच्या बद्दल एवढं प्रेम त्यांना कशामुळे आलंय? फहीम खान जे माणसं गोळा करून पोलिसांच्या वरती दगड फेकतात, औरंगजेबाचा उदा करतात, त्यांच्या घरावरती चालला पाहिजे. आम्ही ठीक आहे ना, माझं मत असं आहे की प्रशांत कोरटकर याला फक्त अस्तित्वात असलेल्या कायद्यामध्येच नाही, आणखी जास्त कुठल्याही टोकाची कोणतीही भूमिका यांच्या बाबतीत घेतली तरी आम्ही त्याचा सन्मानच करू. नक्कीच आपण या सगळ्या घटनेमध्ये आपण जर पाहिलं तर एकीकडे टीका टिप्पणी होते, दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचं ज्या पद्धतीने अपमान होतं, विरोधकांच्या हाती आयतं पोलीस लागलं होतं, कारण थेट गृहमंत्रालयावरच निशाणा नाही, प्रशांत कोरटकरच्या बाबतीत कुणीतरी चांगलं बोललंय का? विरोधकांत म्हणले असं थोडेच आहे. प्रशांत कोरटकर सारख्या या असल्या भंगार अवलादी ज्या आहेत यांच्यावरती कोणीच चांगलं बोलणार नाही, कोणी त्याचं समर्थन करणार नाही. आज ते कुणाल कामरा प्रकरणामध्ये काय बोलत तुम्ही? हे कुणाल कामरत हे असले सुद्धा विक्षिप्तच लोक म्हणायचे नाही. अरे बाबा, तुला विडंबन करायचं तर दुसरं कर ना. शिंदे साहेबांचं कशासाठी केलं? ठाकरे समर्थन करतात मात्र आता